आता जसं जपलात तोपर्यंत अजून जपायला हवं. आपल्यामध्ये जे काही भांडणं असतील पण मला तिचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. असेल नसेल, जेव्हा होता तेव्हा मी बोललीये. तुम्हाला विंचू वगैरे तुम्हाला दिलं होतं प्युअरली बिकॉज तुमच्या दोघांमध्ये जे डंक मारणं चालू होतं त्या ह्याच्यावर दिलं होतं मी. अरे पण मला ते पटलंच नाही. मी काय डंख मारला होता? तुला ऐकायचं तर ऐक. की मला तुझं रिझन हवं होतं फक्त. रिझन हवंय कारण की तू ज्या पद्धतीने बोलतेस ते कधी कधी टोचतं. तुम्ही फक्त माझ्या टोनवरती जाता, पण तुम्ही काय वागून जाता हे तुम्ही बघतच नाही. आता जसं जपलात तोपर्यंत अजून जपायला हवं. आपल्यामध्ये जे काही भांडणं असतील पण मला तिचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. असेल नसेल, जेव्हा होता तेव्हा मी बोललीये. तुम्हाला विंचू वगैरे तुम्हाला दिलं होतं प्युअरली बिकॉज तुमच्या दोघांमध्ये जे डंक मारणं चालू होतं त्या ह्याच्यावर दिलं होतं मी. अरे पण मला ते पटलंच नाही. मी काय डंख मारला होता? तुला ऐकायचं तर ऐक. की मला तुझं रिझन हवं होतं फक्त. रिझन हवंय कारण की तू ज्या पद्धतीने बोलतेस ते कधी कधी टोचतं. मराठी कलाविश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी टेलीचक्का रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.